नमस्कार. मी तुषार रूपनवर. सुरुवातीला माझी ओळख करून देतो. मी सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग, ज्याला रानडे इन्स्टिट्यूट म्हणून ओळखलं जातं, तिथे पूर्णवेळ PhDचा संशोधक आहे. त्याआधी मी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागात 5 वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले आणि त्याच्या आधी विविध माध्यमांमध्ये हिंदुस्तान टाइम्स, लोकमत, सकाळ इकडे बातमीदार म्हणून देखील काम केलेलं आहे. तर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे डेव्हलपमेंट कम्युनिकेशन फॉर चेंज, सोशल चेंज, ज्याला आपण सामाजिक बदलांसाठीचे विकास संज्ञापन असं म्हणतो, त्या विषयावर बोलणार आहोत. या विषयाच्या संदर्भानं साधारणतः आपली ही 4 लेक्चरची सिरीज मालिका जी आहे ती होणार आहे आणि त्याचं बायफर्गेशन देखील टॉपिक वाईज जे आहे ते केलेलं आहे. मग विकास म्हणजे नेमकं काय, विकास संज्ञापन कशाला म्हणतात, सामाजिक बदल म्हणजे नेमकं काय, आणि हे विकास संज्ञापन सामाजिक बदलांसाठी कशा पद्धतीने उपयुक्त आहे आणि भारतात त्याचं स्वरूप कसं आहे विकास संज्ञापनाचं आणि सामाजिक बदलांसाठी त्याचा कशा पद्धतीनं वापर होतो आहे, त्याच्या संकल्पना देखील आपण समजून घेणार आहोत आणि त्याची उदाहरणं देखील आज जे आहे ते आपण पाहणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही सामाजिक बदलांसाठीचे विकास संज्ञापन असं म्हणता, तर साधारणतः विकास म्हणजे काय हे देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ती संकल्पना आहे आणि ती संकल्पना स्पष्ट असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या लेक्चरचं उद्दिष्ट असं आहे की जे कोणी संज्ञापन व वृत्तपत्र विद्या शिकत आहेत, ह्या अभ्यासाला विद्यार्थी आहेत, त्यांना साधारणतः विकास संज्ञापनाची संकल्पना काय आहे, त्याची सामाजिक बदलातील भूमिका नेमकी काय आहे, भारतीय संदर्भात त्याची अंमलबजावणी कशी करता येते, याची सखोल माहिती जी आहे ती या लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निश्चितपणे होईल. आणि त्या दृष्टीनं जे आहे ते आपण ही 4 लेक्चरची मालिका जी आहे ते तयार केलेली आहे आणि आपण 1 बाय 1 सुरुवात करू. आता ज्यावेळेस तुम्ही विकास संज्ञापन असं म्हणता, तर त्यातला विकास हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, ज्याला इंग्रजीमध्ये डेव्हलपमेंट असं म्हणलं जातं. आणि डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज मीनिंग ऑफ डेव्हलपमेंट. तर डेव्हलपमेंटच्या अनेक, ज्याला आपण म्हणतो अशा स्वरूपाच्या चुकीच्या स्वरूपाच्या व्याख्या, संकल्पना ज्या आहेत त्या आपल्या डोक्यात अनेकदा असतात. परंतु विकास ही संकल्पना खूप विस्तृत स्वरूपाची आहे, ब्रॉड आहे. म्हणजे केवळ बदल, वाढ, प्रगती, आधुनिकीकरण म्हणजेच विकास नाही. हे बऱ्याचदा विकास या शब्दाला जे आहे ते समानार्थी स्वरूपात हे शब्द वापरले जातात. परंतु विकास ही संकल्पना खूप वेगळी आहे. कारण विकासाला जर बदल असं तुम्ही म्हणत असाल, तर बदल हा सकारात्मक जसा असू शकतो, विधायक जसा असू शकतो, तसाच तो प्रतिकूल किंवा नकारात्मक देखील असू शकतो. त्यामुळं बदल हा काय विकास या शब्दासाठीचा पर्यायी शब्द नाही. त्यामुळं विकास ही संकल्पना ज्यावेळेस आपण म्हणत आहोत, त्यावेळेस बदल न होता देखील ज्याला आपण म्हणतो तो विकास होत असतो. विकास ही कायम एक चांगली, सकारात्मक, अनुकूल अशा स्वरूपाची जी आहे ती ज्याला आपण म्हणतो घटना आहे किंवा संकल्पना आहे. आणि केवळ वाढ होणे किंवा ज्याला आपण इन्क्रीज होणे असं म्हणतो, ते देखील विकास ह्या अर्थानं घेणं जे आहे ते चुकीचं आहे. कारण वाढ ही स्वयंपूर्ण, नैसर्गिक अशी देखील काही वेळा असते. मात्र विकास ही संकल्पना वेगळी आहे. विकासामध्ये एक प्रकारची दिशा असते, गती असते, गुणवत्ता असते आणि वाढीवर नियंत्रण आदी अशा गोष्टींचा जे आहे ते विकास या संकल्पनेत जो आहे तो समावेश असतो. त्यामुळे विकास ही संकल्पना खूप ब्रॉड आहे किंवा ज्याला आपण विस्तृत म्हणतो अशा स्वरूपाचे आहे. म्हणजे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय अशा समाजाच्या सर्व अंगातून जो काय अनुकूल बदल घडतो त्याला सर्वसाधारणपणे विकास हे जे आहे ते म्हणलं जातं. म्हणजे योग्य दिशेने होणारा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय बदल याला देखील विकास म्हणता येईल. अशा स्वरूपानं हे तज्ज्ञांनी जे आहेत त्या विकासाच्या
व्याख्या ज्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत. त्यानंतर भारत सरकारच्या मंत्रालय जे आहे भारत सरकारचं, ज्याला आपण मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री, माहिती व प्रसारण मंत्रालय म्हणतो, जे आपल्या क्षेत्राशी निगडीत आहे, त्या इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीच्या अंडर एक संस्था चालते ज्याचं नाव आहे IIMC, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन. तर त्यांनी देखील जे आहे ते विकास संज्ञापनाची एक व्याख्या जी आहे ते दिलेली आहे. म्हणजे समाजात सामिलकीची भावना निर्माण करणे, आपण करीत असलेल्या प्रयत्नांमधून भविष्यकाळाची निर्मिती होणे, ही भावना ज्यावेळी वाढीस लागते त्याला साधारणतः विकास संज्ञापन असं म्हणलं जातं. किंवा विकास ही काय आकाशातून पडणारी गोष्ट नाही, तर ती आपल्या घामातून जे आहे ते प्रयत्नातून जे आहे ते मिळवलेलं एक मधुर फळ असतं. आणि विकास ह्या संज्ञापनाचा जो आहे तो सामान्य नागरिकांशी संबंध असतो. त्यामुळं विकास ही अशी एक ब्रॉड स्वरूपाची संकल्पना आहे असं देखील IIMC, ज्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन म्हणतो, त्यांनीही दिलेली एक विकास संज्ञापनाची ओळख आहे. तरी देखील विकास ह्या शब्दाशीच जे आहे ते आपण थोडा वेळ बोलणार आहोत किंवा त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर विकास म्हणजे केवळ काय दारिद्र्याचे निर्मूलन किंवा प्रादेशिक किंवा वर्गांमधील विषमता हटवणे किंवा तांत्रिक पायाभूत ज्ञानाची उभारणी करणे, समाजाचे आधुनिकीकरण करणे, बदल कसा घडवून आणायचा याच्याबद्दल चर्चा करणे असं नाही. तर तिथं ज्या काय ज्याला आपण म्हणतो अंधश्रद्धा आहेत किंवा सरंजामी व्यवस्था आहे त्या नष्ट करून सर्व समाज घटकांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणे, तिथल्या जनतेचं राहणीमान जे आहे ते सुधारवणे, प्रत्येक व्यक्ती, गट, कुटुंबाची आर्थिक ताकद कशी वाढेल आणि त्या दिशेनं त्यांना योग्य वातावरण आपण कसं उपलब्ध करून देऊ याच्यावरती देखील जे आहे ते विकास ही संकल्पना अवलंबून आहे. त्यामुळं विकासाला योग्य दिशा असणे हे जे आहे ते खूप आवश्यक आहे. कारण चुकीच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना विकास म्हणता निश्चितच येणार नाही. त्यामुळं त्या विकासाला योग्य दिशा आहे का, त्याचं नागरिकांवरती काय परिणाम होतो आहे, तिथल्या सामाजिक राजकीय बदलांमध्ये त्याची नेमकी काय भूमिका आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विकास या संकल्पनेत समाविष्ट आहेत. विकास हा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशी प्रक्रिया केवळ नसून तिचा उद्देश समाजाच्या हिताचे रक्षण करणे असा देखील आहे. आणि संयुक्त राष्ट्रानं जे आहे ते दिलेली विकासाची एक खूप ब्रॉड अशा स्वरूपाची व्याख्या आहे. तर हे झाले विकास या शब्दाभोवतीच आपण एक 5-10 मिनटं जे आहे ते घालवले किंवा बोललो. याच्यातून विकास ही संकल्पना समजून घेण्याची आणि ती किती विस्तृत स्वरूपाची आहे याबद्दलची चर्चा जी आहे ते आपण केली. परंतु ह्या विकासाचे नेमके निकष काय असतात किंवा हे निकष कोणी ठरवलेले आहेत आणि विकासाबद्दल ज्यावेळेस तुम्ही बोलत असता तर साधारणतः आपल्या भारत या देशाचा विचार जर केला तर आपण हे डेव्हलपिंग कंट्री आहोत, ज्याला आपण विकसनशील राष्ट्र असं म्हणतो, त्या गटामध्ये येतो. कारण आपल्याकडे पूर्ण विकास झालेला नाही किंवा काहीच झालेला नाही असं देखील नाही, तर विकसनशील आहोत, विकसितच्या मार्गावरती जे आहे ते आपण सातत्याने प्रगतिशील स्वरूपानं काम करतो आहोत. त्यामुळं विकसनशील राष्ट्रांचे विकासाचे जे काय निकष आहेत ते विकसित राष्ट्रांपेक्षा किंवा अविकसित राष्ट्रांपेक्षा निश्चित स्वरूपात जे आहेत ते वेगळे आहेत. त्यामुळं आर्थिक वाढीच्या फळांचे समान न्याय वाटप, समाजातील गरीब, महिला, अल्पसंख्याक या घटकांना देखील विशेष प्राधान्य जे आहे ते हे दिलं जातं विकसनशील देशाच्या विकास संज्ञापनामधून. किंवा तिकडे आत्ताच्या काळात विकास संज्ञापनामध्ये एका गोष्टीला खूप जास्त महत्त्व आलेलं आहे, ते म्हणजे पार्टिसिपेशन ऑफ द सिटिझन्स, ज्याला आपण लोकसहभाग असं म्हणतो. तर लोकसहभागातूनच जे आहे ती मोठी चळवळ विकासाबाबत जे आहे ते उभा राहते. त्यामुळे लोकसहभाग होणं हा एक ज्याला आपण म्हणतो खूप महत्त्वाचा घटक आत्ताच्या काळात विकास या संकल्पनामध्ये येतो. त्याच्यामध्ये माहितीचं आदानप्रदान आहे, स्वयंपूर्णता आहे, स्वतंत्रता आहे, हे सर्व जे आहेत ते हे विकसनशील राष्ट्रांसाठीचे विकासाचे साधारणतः
नियम आहेत आणि हे विकसनशील राष्ट्रांनी त्यांच्यासाठी घालून दिलेले अधिक संयुक्त राष्ट्र संस्थांनी देखील विकसनशील राष्ट्रांसाठी साधारणतः कशा स्वरूपाचं प्रतिमान असावं याचे एक निकष जे आहेत ते त्यांनी ठरवून दिलेले आहेत, ज्याच्याबद्दल आता नुकतीच आपण चर्चा केली. तर विकास म्हणजे नेमकं काय हे आपण पाहिलं, विकासाचे निकष काय असतात याच्याबद्दल आपण बोललो. पण आपला जो आजचा विषय आहे विकास संज्ञापन सामाजिक बदलांसाठी, तर आता विकास संज्ञापन म्हणजे काय, त्याची नेमकी व्याख्या काय तज्ज्ञांनी दिलेल्या आहेत, त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे याच्याबद्दल जे आहे ते आपण बोलूयात. आणि त्याची व्याख्या ज्यावेळेस आपण बघतो विकास संज्ञापनाची, त्याच्यामध्ये अपेक्षित असं आहे की सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी संवाद प्रक्रियेच्या विविध माध्यमांचा आणि साधनांचा धोरणात्मक वापर करणे, त्याला विकास संज्ञापन असं म्हणतात. आणि ही एक खूप चांगली व्याख्या विकास संज्ञापनाची जी आहे ते दिलेली आहे. म्हणजे सामाजिक विकास घडवून आणायचा आहे, संवाद प्रक्रियेच्या विविध माध्यमांचा म्हणजे मीडियाचा देखील त्याच्यामध्ये वापर करायचा आहे, पण तो कशाच्या स्वरूपात करायचा तर धोरणात्मक स्वरूपात करायचा आहे. म्हणजे त्याची जे आहेत ते ज्याला आपण म्हणतो निकष, त्याच्या ज्याला आपण म्हणतो पात्रता किंवा त्यासाठीचे जी काय ज्याला आपण नॉर्म्स म्हणतो, नियम म्हणतो, ते देखील ठरवलेले आहेत. आणि कुठलेही धोरण असं ज्यावेळेस आपण म्हणतो तर ते पर्पजफुली, इंटेन्शियली, हेतू स्वरूपात जे आहे ते ठरवलेलं असतं बऱ्याचदा आणि त्यानुसार जे आहे ते धोरण राबवलं जातं. म्हणजे इथं विकास घडवून आणायचा आहे, कारण विकसनशील राष्ट्रांची ती गरज आहे. विकसनशील राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्याला आपण म्हणतो बेरोजगारी आहे किंवा आणखी आरोग्याच्या समस्या आहेत किंवा विकासाची कामं मोठ्या प्रमाणात तिकडे व्हावीत, आधुनिक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशा नागरिकांच्या अपेक्षा ह्या विकसनशील राष्ट्रांमध्ये त्यांच्या सरकारांकडून आहेत. त्यामुळं तिथं माध्यमांनी त्या विकास प्रक्रियेची एक योग्य स्वरूपाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे, त्यांना विकास प्रक्रियेत समाविष्ट करून घेणे आणि विकासाला चालना मिळेल असा दृष्टिकोन लोकांमध्ये पेरणे, अशा स्वरूपाचं माध्यमांकडून ज्या आहेत त्या अपेक्षा ह्या विकसनशील राष्ट्रांमध्ये आहेत. त्यामुळे माहितीचे प्रसारण करणे, संवाद आणि सहभाग याद्वारे जे आहेत ते सकारात्मक स्वरूपाचे बदल घडवणे हा विकास संज्ञापनाचा मुख्य उद्देश आहे. किंवा ज्ञान सामायिक करण्यासाठी, त्याचबरोबर समाजात सकारात्मक, वर्तनात्मक आणि सामाजिक बदलाला प्रोत्साहन देण्यासाठीची विविध संज्ञापन माध्यमं आणि पद्धती दोन्ही वापरणे हा या विकास संज्ञापनाचा जो आहे तो उद्देश असतो. आणि त्याच्यातले जे काही मुख्य घटक आहेत ज्याला आपण की इलेमेंट्स म्हणतो, की इलेमेंट्स ऑफ द डेव्हलपमेंट कम्युनिकेशन, त्याच्यामध्ये माहितीचा प्रसार, सहभाग किंवा शिक्षण या सगळ्या गोष्टींचा जे आहे तो समावेश येतो. आणि मग नेमका एक प्रश्न आपसूक आपल्या मनामध्ये येतो, तो म्हणजे विकास संवादाची किंवा विकास संज्ञापनाची नेमकी गरज काय आहे. तर विकास संवाद हा सामान्य जनतेच्या माहितीच्या हक्कांसाठी आणि निर्णय प्रक्रियेत सामील होण्यासाठी एक प्रभावी स्वरूपाचं साधन आहे आणि ते एक प्रकारे लोकशाहीचे देखील संरक्षण करते आणि वंचित समाज घटकांना बळकटी देण्याचं काम देखील जे आहे ते विकास संज्ञापनाच्या माध्यमातून होते. त्यामुळं जी काही विकसनशील राष्ट्र आहेत तिकडं मोठ्या प्रमाणात जे आहे ते विकास संज्ञापन या संज्ञापन प्रतिमानाचा किंवा संकल्पनेचा मोठ्या प्रमाणात जो आहे तो वापर केला जातो. आणि त्याच्यातून नेमकं काय अपेक्षित आहे तर माहितीचा प्रसार आणि सामाजिक बदल या गोष्टी ज्या आहेत ते अपेक्षित आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे समाजाची मानसिकता बदलवण्यासाठी किंवा त्या विकास प्रक्रियेत समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी माध्यमं खूप महत्त्वाची भूमिका जे आहेत ते पार पडत असतात. कारण माध्यमं कोणत्या पद्धतीचा संदेश त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवत आहेत हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या मिळणाऱ्या माध्यम आशयांवरती जे आहेत ती लोकांची मतं जे आहेत ते घडत असतात. असं ही माध्यमं खूप मोठ्या प्रमाणात प्रभावी सगळीकडे अगदी
विकसनशील राष्ट्रांमध्ये, विकसित राष्ट्रांमध्ये सगळीकडे माध्यमं जी आहेत ती प्रभावी असलेली आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्यांची पोहोच मोठी आहे. एकदा जनसंज्ञापनाच्या माध्यमामध्ये कुठलाही संदेश पाठवला की तो अनेक लोकांपर्यंत, अगणित लोकांपर्यंत जो आहे तो पोचत असतो आणि त्याच्यातून लोकांची मतं जी आहेत ती प्रभावित होत असतात. परंतु ती मतं विकासासाठी जे आहेत ते प्रभावित व्हावीत किंवा कुठल्या दिशेने विकास चालू आहे, त्याचे लोकांना नेमके फायदे काय होतात आहे किंवा त्याच्यातून काही चुकीची जर दिशा सुरू असेल किंवा चुकीचा विकास होत असेल आणि त्याच्यातून लोकांची गैरसोय होत असेल किंवा त्यांचा तोटा, नुकसान होत असेल, तर निश्चितपणे तिथं जे आहे ते विकास संज्ञापनाच्या माध्यमांनी खूप महत्त्वाची भूमिका अनेकदा जे आहे ते बजावलेली आहे. कारण त्यांनी जर त्या संकल्पना काही चुकीच्या दिशेनं चालू आहेत असं सांगितलं किंवा चुका दाखवून दिल्या किंवा ती ध्येय धोरणं इम्प्लिमेंट करताना, अंमलबजावणी करत असताना काही चुकत असतील तर त्याची बरीचशी जे आहे ते मीमांसा माध्यमं बऱ्याचदा करत असतात आणि त्या मीमांसेमधून पॉलिसी मेकर्सला, ज्याला आपण ध्येय धोरण ठरवणारी माणसं म्हणजे सरकार म्हणतो, ते कदाचित त्यांना त्यांच्या चुका टाळण्यास देखील जे आहे ते मदत होते. त्यामुळे माध्यमांची भूमिका जे आहे ते विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि ऑफकोर्स सर्व विकसनशील राष्ट्रांमध्ये आज जे आहे ती विकासाची खूप, ज्याला आपण म्हणतो की गरज आहे. तिकडे पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात, नवीन गुंतवणूक यावी, रोजगार जे आहेत ते निर्माण व्हावेत आणि तिथल्या सामाजिक आर्थिक बदल या प्रक्रियांना खूप वेगवान स्वरूप मिळावं, अशा स्वरूपाचे जे आहेत ते उद्दिष्ट या सर्व विकसनशील राष्ट्रांचे आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वीकडे आपल्याला असं लक्षात येईल की माध्यमांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. मग नेमकी विकास संज्ञापनाचे उद्दिष्टे काय आहेत? आता विकास संज्ञापन ही संकल्पना नेमकी काय हे देखील आपण समजून घेतली. त्याआधी विकास म्हणजे नेमका काय हे देखील आपण समजून घेतलं. मग आता ह्या विकास संज्ञापनाची नेमकी उद्दिष्ट काय आहेत? तर जी काय इतर माध्यमांची उद्दिष्ट असतात, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही माध्यम आणि त्याचे उद्दिष्ट म्हणता, ऑब्जेक्टिव्ज ऑफ मीडिया किंवा फंक्शन्स ऑफ मीडिया, माध्यमांचे कार्य कोणते असं ज्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळेस टू इन्फॉर्म, टू एज्युकेट, टू एंटरटेन ही माध्यमांची साधारणतः वैशिष्ट्ये आपल्याला माहितीच आहेत. म्हणजे माहिती देणे, शिक्षित करणे, मनोरंजन करणे ही माध्यमांचे निश्चित जे आहेत ते वैशिष्ट्य आहेत. परंतु विकास संज्ञापनाची उद्दिष्ट नेमकी काय आहेत अशी ज्यावेळेस आपण चर्चा करतो तर त्याच्यामध्ये देखील प्रामुख्याने माहिती देणे आणि शिक्षित करणे, म्हणजे लोकांचं शिक्षण करणे हे उद्दिष्ट खूप मुख्य उद्दिष्ट म्हणून विकास संज्ञापनाच्या उद्दिष्टांमध्ये जे आहे ते त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. गोष्टींचा शोध घेणे किंवा तिकडं जी काय कामं सुरू आहेत, तिकडं ज्या काय ध्येय धोरणं राबवली जातात आहेत त्याचं विश्लेषण करणे, त्याचे अन्वयार्थ लावणे आणि ही सगळी माहिती अचूकपणे आपल्या श्रोत्यांपर्यंत, दर्शकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका जी आहे ते माध्यमं वेळोवेळी पार पाडत असतात. म्हणजे विकास प्रक्रिया वेगवान होण्यासाठी विकासाबाबतची अचूक माहिती जनतेपर्यंत जाणं जे आहे ते आवश्यक असतं आणि ही अचूक माहिती देण्याची जबाबदारी निश्चितपणे माध्यमांवरती आहे आणि ते जशा पद्धतीनं माहिती लोकांना देत राहतील त्यानुसार माणसांची मतं किंवा तिथल्या जनतेची किंवा नागरिकांची मतं जे आहेत ते बनत असतात, घडत असतात. त्यामुळं ती अचूक स्वरूपाची माहिती लोकांपर्यंत पोचणं हे देखील खूप महत्त्वाचं उद्दिष्ट जे आहे ते विकास संज्ञापनाचं असतं. म्हणजे माहिती देणे, लोकांना शिक्षित करणे, याचबरोबर विकासाबाबतची अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचणे हे देखील विकास संज्ञापनाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. आणि जी काय सरकारांची, राज्यांची धोरणं असतात तर ते धोरणं, कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचून त्याबाबतच्या जनतेच्या प्रतिक्रिया ह्या सरकारांपर्यंत देखील पोहोचवण्याचं काम हे विकास संज्ञापनाच्या माध्यमातून होत असतं. म्हणजे एक प्रकारे विकास संज्ञापन ही जी काही गोष्ट आहे तर ती सरकार आणि जनता यांच्यामध्ये परस्पर समन्वय साधण्याचं देखील जे आहे ते काम करत असते आणि ही एक खूप महत्त्वाची भूमिका जी आहे ती विकास संज्ञापन जे आहे ते पार पाडत असतं. त्यामुळं विकास संज्ञापन हे केवळ
विकासाचे ढोल वाजवणे किंवा सरकार किती चांगलं काम करत आहे हेच सांगणं नाही, तर जी काही कामं होतात आहेत त्याचं विश्लेषण करणे, त्याच्यातली तथ्य तपासणे, त्याच्याबद्दलचं एक चिकित्सक स्वरूपाचं जे आहे ते त्याचं विश्लेषण करून लोकांना सांगणे, हे देखील काम जे आहे ते विकास संज्ञापनाच्या माध्यमातून होत असतं. आणि अलीकडच्या काळात विकसनशील राष्ट्रांचा ज्यावेळेस आपण विचार करतो आणि भारत हा देखील विकसनशील राष्ट्रांच्या गटांमध्येच येतो, त्यामुळं विकास प्रक्रियेत तिथल्या नागरिकांचा किती सहभाग मिळतो आहे याच्यावरती देखील तिथं त्या विकासाबाबतच्या ज्या काय बनवलेली ध्येय धोरणं आहेत सरकारांनी किंवा ठरवलेली ध्येय धोरणं आहेत ती कशा पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करता येईल, ती अंमलबजावणी ही काय केवळ प्रशासनाच्याच हातात आहे अशातला भाग नाही किंवा सरकारांनी ठरवायची आणि प्रशासनानं ते राबवायची याच्यापुरतंच मर्यादित नाही, तर लोकांचा तिकडं सहभाग किती आहे त्या सगळ्या ध्येय धोरणांच्या अंमलबजावणींमध्ये हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ज्याला आपण ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ द सिटिझन्स इन द डेव्हलपमेंट प्रोसेस असं म्हणतो, ते देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं लोकसहभाग असेल तर कदाचित जे काय सरकारनं ठरवलेली धोरणं आहेत ती जे आहे ती यशस्वी होतील. अन्यथा ध्येय धोरणं तर खूप कागदावरती चांगली ठरवली जातील किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन देखील त्यांच्या पद्धतीनं जोर लावून प्रयत्न करेल, परंतु ती यशस्वी करायची का नाहीत आणि ती ज्यांच्यासाठी राबवलेली जात आहेत तो घटक जो आहे ते म्हणजे नागरिक, त्यांचा जर त्याच्यामध्ये सहभाग नसेल किंवा त्यांना त्याविषयी माहितीच नसेल तर कदाचित ती सरकारांनी ठरवलेली ध्येय धोरणं आणि ती अवलंब त्याचा करणे किंवा इम्प्लिमेंटेशन करणे हे जे प्रशासनाचं काम आहे आपण म्हणतो, तर ते तितकं यशस्वी होणार नाही. त्यामुळं लोकसहभाग हा एक खूप महत्त्वाचा घटक विकास संज्ञापनामध्ये येतो आणि विकास संज्ञापन हे साधारणतः लोकांना विकास प्रक्रियेत सक्रियपणे त्यांनी सहभागी व्हावं यासाठी देखील जे आहे ते उदयुक्त करत असतात किंवा प्रवृत्त एक प्रकारे करत असतात असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळं जनतेला उत्पादक सकारात्मक स्वरूपात त्या विकास प्रक्रियेत त्यांनी सामील व्हावं, सहभागी व्हावं याची देखील शिक्षण देणे आणि त्या संदर्भानं माहिती देणे हे काम विकास संज्ञापनामध्ये जे आहे ते होत असतं. त्यामुळं ज्ञान आणि विविध कल्पना यांचा एक मध्यवर्ती कोश जो आहे तो तयार करण्याचं काम हे विकास संज्ञापनाच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तिथल्या राष्ट्रीय विकासामध्ये जे आहेत ते सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे विकास संज्ञापनाची ही उद्दिष्ट देखील आपल्याला माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि ती उद्दिष्ट माहिती असतील तरच आपल्याला कदाचित त्यावरती चांगली अंमलबजावणी करता येईल आणि चांगली अंमलबजावणी जर कुठल्याही ध्येय धोरणांची झाली तर आपसुकच ती ध्येय धोरणं जे आहेत ते यशस्वी होत असतात. त्यामुळं विकास संज्ञापनाचे उद्दिष्ट जे आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये जे आहेत ते कव्हर केलेले आहेत किंवा पाहिले आहेत. आता विकास संज्ञापन नेमकं कधी सुरू झालं, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे, कुठे सुरू झाली हे साधारणतः कोणी सुरू केलेत हे देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि विकास संज्ञापनाची ज्यावेळेस ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पाहतो तर ही साधारणतः जे काय दुसरं जागतिक महायुद्ध आहे त्याच्यानंतर जे आहे ते या संकल्पनेचा उदय झालेला आहे. दुसरं जागतिक महायुद्ध हे साधारणतः 1939 ते 1945पर्यंत जे आहे ते खेळलं गेलं आणि 1945 नंतर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जे काही युरोपियन वसाहती होत्या आशिया आफ्रिका खंडांमध्ये त्या मोठ्या प्रमाणात वसाहती ज्या आहेत त्या स्वतंत्र होऊ लागल्या आणि भारताचं देखील आपण त्याच्यामध्ये जो आहे तो उदाहरणादाखल जे आहे ते घेऊ शकतो. कारण ब्रिटिशांची वसाहत त्या काळात जे आहे ते भारतात होती किंवा भारतावर एक प्रकारे ब्रिटिशांचं राज्य होतं आणि मग ही वसाहतवादी साम्राज्य ज्यावेळेस विस्कळीत झाले दुसऱ्या महायुद्धानंतर त्यावेळेस हे इंग्लंड किंवा जर्मनी पोर्तुगाज किंवा फ्रान्स यांची ज्या काय कॉलनीज होत्या वसाहती होत्या त्या स्वतंत्र होऊ लागल्या आणि ह्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशांना नुकत्याच स्वतंत्रपणे जन्माला आलेल्या राष्ट्रांना जे आहेत ते
मोठ्या प्रमाणात विकासाची गरज होती. आणि कारण ह्या वसाहतवादामध्ये त्या देशाचं मोठ्या प्रमाणात किंवा त्या प्रदेशांचं मोठ्या प्रमाणात ह्या वसाहतवादी शक्तींनी जे आहे ते शोषण केलेलं होतं. त्यामुळं तिथल्या जनतेच्या बाबतीत पायाभूत सुविधा उभा करणं आणि तिथल्या ज्या काही समस्या आहेत, मग त्या काळात अगदी 50च्या दशकाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर पुरेसं अन्न मिळणं इथपासूनच्या ज्या आहेत त्या, म्हणजे ज्याला आपण फार मूलभूत सुविधा म्हणतो, अन्न वस्त्र निवारा इथपासूनच्या त्या सुरुवात झाल्यानंतर शिक्षण आहे, आरोग्य आहे, या देखील समस्या मोठ्या प्रमाणात ज्या आहेत ते ह्या नवीन स्वतंत्र झालेल्या देशांना त्या काळात ज्या आहेत ते भेडसावत होत्या. त्यामुळं विकास संज्ञापनाची संकल्पना जी आहे ती 1950च्या दशकात खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते उदयास आले. आणि ज्यावेळेस त्याचं एक प्राथमिक स्वरूप तुम्ही विकास संज्ञापनाचं बघता तर त्याच्यामध्ये त्या काळात आधुनिकीकरणावर जो आहे तो फार भर देण्यात आलेला होता. म्हणजे आपण मॉडर्न होणे, मॉडर्नायझेशन ऑफ द कंट्री, हे त्या काळातलं विकास संज्ञापनाचं एक धोरण जे आहे ते त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं. परंतु नंतर या धोरणामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो आहे. आणि 1970 नंतर आधुनिकीकरणाऐवजी सहभागात्मक प्रतिमानाकडे जे आहे ते विकास संज्ञापन झुकलेलं आपल्याला दिसतं आहे. म्हणजे पीपल्स पार्टिसिपेशन इज मोर इम्पॉर्टंट इन द डेव्हलपमेंट कम्युनिकेशन. त्यामुळं लोक सहभाग किती मिळेल याच्या बाबतीत जे आहे आणि त्याच्या संदर्भानं जे आहे ते मोठ्या प्रमाणात भर दिला जाऊ लागला. आणि सहभागात्मक प्रतिमानाकडे जे आहे ते हे विकास संज्ञापन झुकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे आपल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपर्यंत म्हणजे साधारणतः विकास ही संकल्पना काय, विकास संज्ञापन म्हणजे काय आणि विकास संज्ञापनाची नेमकी सुरुवात कधी झाली, या घटकांविषयी आपण चर्चा केली. ज्या पद्धतीनं ऐतिहासिक पार्श्वभूमी ज्यावेळेस आपण विकास संज्ञापनाची पाहत होतो तर दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर अनेक देश जे आहेत ते नव्यानं स्वतंत्र झाले. आणि या स्वतंत्र देशांमध्ये नवस्वतंत्र देशांमध्ये एक प्रकारे असं म्हणता येईल आपल्याला की तिकडं खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते विकास संज्ञापनाची जे आहे ते गरज होती. आणि त्याच्यातून या संकल्पनेचा उदय जो आहे तो झालेला आहे. आणि विकसनशील राष्ट्रांसाठी हे विकास संज्ञापन खूप उपयुक्त आहे, याच्याबद्दल देखील आपण बोललेलो आहोत. पण सुरुवातीची ज्यावेळेस विकास संज्ञापनाची संकल्पना आली तर त्याच्यामध्ये जो एक पहिला सिद्धांत त्यांनी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला किंवा त्याची ओळख करून दिली त्याला आपण आधुनिकीकरण असं जे आहे ते म्हणलेलं होतं. आणि प्रत्येक देशाला आपण आधुनिक व्हावं, तंत्रज्ञानाने आधुनिक व्हावं किंवा माहिती किंवा तिथे पायाभूत सुविधा या सगळ्यांमध्ये वाढ व्हावी, ज्ञानाची पातळी लोकांची वाढावी, लोकांची आर्थिक क्षमता वाढावी, या दृष्टीनं सकारात्मक समाजात बदल घडावेत, या संदर्भानं जे आहे ते त्या राष्ट्रांची मोठ्या संदर्भानं एक भूक होती किंवा गरज होती. त्याच्यातून ह्या विकास संज्ञापनाची सुरुवात झालेली होती. आणि आधीचं हे जे प्रतिमान होतं विकास संज्ञापनाचं ते आधुनिकीकरण यावरती आधारित होतं. परंतु नंतर हे आधुनिकीकरणाकडून सहभागात्मक प्रतिमान या स्वरूपाकडे जे आहे ते झुकलेलं आपल्याला आधुनिक जे आहे संज्ञापन, ज्याला आपण विकास संज्ञापन म्हणतो, ते आढळून येतं. म्हणजे आधुनिकीकरणापासून त्याची वाटचाल सुरू झाली आणि सहभागात्मक प्रतिमान, ज्याला आपण पार्टिसिपेटरी मॉडेल असं म्हणतो, त्या दिशेनं त्याचा जो आहे तो पुढे प्रवास झालेला आपल्याला आढळून येतो. आणि विकास संज्ञापनाची सुरुवात झाल्यानंतर ऑफकोर्स ह्या सगळ्या विकसनशील राष्ट्रांचा ज्यावेळेस आपण विचार करत होतो तर तिकडे टॉप टू बॉटम अशा स्वरूपाचं, म्हणजे वरून खाली अशा स्वरूपाचा एक दृष्टिकोन जो आहे तो सुरुवातीला या विकास संज्ञापनाच्या धोरणामध्ये जो आहे तो अवलंबला गेला होता. आणि काय होतं हे वरून खाली किंवा टॉप टू बॉटम दृष्टिकोन, तर माहिती किंवा तंत्रज्ञान हे जे आहे ते वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत झिरपत येईल. आणि माहितीची पातळी वरच्या स्तरापासून समाजातल्या समाजधोरणांपासून ती सुरुवात होऊन सामान्य नागरिकांपर्यंत ती पोहोचेल, अशा स्वरूपाचा तो जो आहे ते सिद्धांत जो आहे तो गृहीत धरला गेलेला होता विकास संज्ञापनामध्ये. आणि
वरून खाली दृष्टिकोनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्या काळात माहिती तंत्रज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या काळात जी काही उपलब्ध माध्यमं होती, 50च्या दशकाचा जर तुम्ही विचार केला, 1950च्या दशकाचा, तर तोपर्यंत वर्तमानपत्र खूप मोठ्या प्रमाणात या सर्व राष्ट्रांमध्ये विपुलतेने उपलब्ध असलेले आपल्याला आढळतात. त्याचबरोबर नभोवाणी देखील आलेलं होतं. आणि नंतरच्या काळात जे आहे ते टेलिव्हिजन किंवा ज्याला आपण दूरचित्रवाणी म्हणतो ते आलेलं होतं. म्हणजे भारताच्या जर आपण विचार केला तर भारतामध्ये पहिलं वर्तमानपत्र हे साधारणतः 29 जानेवारी 1780 साली जे आहे ते ब्रिटिश आयरिश पर्सन जो होता, ज्याचं नाव आहे जेम्स ऑगस्टस हिक्की, त्यानं भारतीय वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचला किंवा वर्तमानपत्राचा पाया रचला असं आपण म्हणतो. आणि 1780 साली हे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र हिक्कीनं जे आहे ते सुरू केलेलं होतं. आणि त्यानंतर 1923ला युरोपामध्ये पुन्हा रेडिओचा शोध लागलेला आहे. गुग्लिओनो मार्कोनी जो इटालियन एक शास्त्रज्ञ आहे, त्यानं त्याचा शोध लावलेला आहे. आणि ते रेडिओ देखील युरोपातून भारतात जे आहे ते आलेलं आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळतं. म्हणजे 1927पर्यंत अगदी भारतामध्ये रेडिओ आलेला होता. आणि ऑफकोर्स तो रेडिओ ब्रिटिशांनी भारतामध्ये आणलेला होता, याच्याबद्दलची देखील आपल्याला कल्पना आहे. त्या काळामध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अशा कंपनीची स्थापना देखील ब्रिटिशांनी केलेली होती. त्यांच्या सोयीसाठी का होईना पण ज्याला टेलिफोन आपण म्हणतो आणि रेडिओ ज्याला म्हणतो, तर ते दोन्हीही महत्त्वाचे तांत्रिक जे त्या काळातले युरोपातले बदल होते किंवा घडामोडी होत्या किंवा त्या काळात हे विकसित झालेलं आधुनिक तंत्रज्ञान होतं, ते त्यांनी भारतामध्ये जे आहे ते आणलेलं आहे. आणि मग तिथून साधारणतः त्या माध्यमांचा उपयोग जो आहे तो सुरू झालेला आहे. तर हा जो काय विकास संज्ञापनातला आधीचा दृष्टिकोन आहे, टॉप टू बॉटम, तर माहिती व तंत्रज्ञान वरच्या स्तराकडून समाजातल्या खालच्या स्तरापर्यंत झिरपत येईल किंवा त्यांची जागृतीची पातळी वाढत जाईल, अशा स्वरूपाचा तो दृष्टिकोन होता. मग त्याचनुसार कृषी, शिक्षण, आरोग्य याविषयीच्या ज्या काही माहिती आहेत त्या साधारणतः टॉप टू बॉटम या विकास प्रतिमानाचा वापर करून जे आहेत ते सुरुवातीला देण्यात आलेल्या आपल्याला जे आहे ते दिसून येतं किंवा आढळून येतं. परंतु हे जे काही विकास संज्ञापनाचं प्रतिमान आहे टॉप टू बॉटम, हे 1950 ते 1970पर्यंत अवलंबलेलं आपल्याला त्या विकसनशील राष्ट्रांनी दिसतं. परंतु 1970 नंतर त्याच्यामध्ये मूलभूत काही बदल करण्यात आला. आणि त्यातला एक महत्त्वाचा बदल म्हणजे त्याच्यामध्ये लोकसहभाग असणं हे खूप महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. म्हणजे केवळ माहिती व तंत्रज्ञान वरून खाली पोहोचवणे याच्यावरच अवलंबून न राहता त्याच्यामध्ये लोक सहभागी होत आहेत का, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं लोकसहभागाला, पीपल्स पार्टिसिपेशनला जे आहे ते 1970 नंतर खूप महत्त्व आलेलं आहे. आणि मग सहभागी संज्ञापन अशा स्वरूपाचं प्रतिमान जे आहे ते विकास संज्ञापनामध्ये 1970 नंतर जे आहे ते अवलंबलायला सुरुवात केलेली आहे. आणि मग सहभागात्मक प्रतिमान त्या समाजाच्या आणि समाज घटकांच्या गरजेनुसार जे आहे ते अवलंबलं गेलं आणि त्याचे खूप चांगले फायदे, परिणाम पुढच्या काळात जे आहे ते दिसून आलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण विकास संज्ञापनाची उदाहरणं पुढच्या काही भागांमध्ये पाहू, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते निश्चितपणे लक्षात येईल की समाजाचा सक्रिय सहभाग जर असेल तर कुठलीही ध्येय धोरणं जे आहेत ते किती यशस्वी होऊ शकतात. आणि त्या संदर्भानं नागरिकांचा सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्याचं काम माध्यमं किती चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकतात, हे आपण विकास संज्ञापनाचे भारतातील ज्यावेळेस उदाहरणं पाहू त्याच्यामध्ये ते निश्चित गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर होतील. तर सुरुवातीचं जे काय मॉडेल होतं, प्रतिमान होतं टॉप टू बॉटम, त्याऐवजी पार्टिसिपेटरी स्वरूपाचं, ज्याला आपण सहभागी स्वरूपाचं संज्ञापनाचं जे आहे ते प्रतिमान ह्या विकास संज्ञापनामध्ये 1970 नंतर जे आहे ते अवलंबलेलं आहे. आणि आत्ता जर तुम्ही परिस्थितीचा विचार केला तर आत्ता केवळ ही पारंपरिक माध्यमच आहेत असं नाही, तर पारंपरिक माध्यमांबरोबरच आत्ता मोठ्या स्वरूपात आपल्याला समाज माध्यमं किंवा आत्ताच्या काळातला डिजिटल मीडिया जे आहे ते उपलब्ध आहे. म्हणजे 90च्या दशकानंतर मोठ्या प्रमाणात कम्प्युटर, इंटरनेट या गोष्टींचा उदय झालेला आहे. आणि भारताचा जर विचार केला तर तुम्ही
2000 नंतर मोठ्या प्रमाणात ही डिजिटल माध्यमं जी आहेत ती येऊ लागलेली होती आणि त्याचा प्रचार प्रसार देखील मोठ्या प्रमाणात भारतीयांमध्ये होऊ लागलेला होता. त्यामुळं मोबाईल फोन, इंटरनेट आणि समाज माध्यमं याचा देखील खूप मोठ्या प्रमाणात वापर जो आहे तो विकास संज्ञापन या प्रक्रियेमध्ये जो आहे तो केला गेलेला आहे. हे झालं साधारणतः प्रतिमानांच्या बद्दलचं जे आहे ते विश्लेषण. म्हणजे आधी टॉप टू बॉटम अशा स्वरूपाचं प्रतिमान अवलंबलं आणि नंतर सहभागी स्वरूपाचं प्रतिमान जे आहे ते विकास संज्ञापनामध्ये अवलंबलेलं आपल्याला दिसतं. परंतु याची मूलभूत सैद्धांतिक जी चौकट आहे किंवा विचार आहे तो साधारणतः 2 सिद्धांतांवरती आधारित आहे. विकास संज्ञापन ही संकल्पना किंवा ही ज्याला आपण कन्सेप्ट म्हणतो, संकल्पना म्हणतो, ती त्या काळामध्ये जे 2 एक महत्त्वाचे सिद्धांत आलेले होते, त्या सिद्धांतामधून जी मांडणी केलेली होती त्या मांडणीच्या आधारावर जे आहे ते विकास संज्ञापनाचं ज्याला आपण म्हणतो डोलारा किंवा विकास संज्ञापनाची सगळी पार्श्वभूमी आपल्याला आढळून येते. आणि त्यातला एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे जो एव्हरेट रॉजर्स यांनी डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन हा जो काय सिद्धांत 1940च्या दरम्यान मांडलेला आहे, तर त्याच्यातून तो आपल्याला पाहायला मिळतो. तर ऐतिहासिकदृष्ट्या ज्यावेळेस तुम्ही विकास संज्ञापनाकडे पाहता तर डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन, ज्याला मराठीमध्ये नवोपक्रमाचा प्रसार असं म्हणलं जातं, तर त्या सिद्धांताचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि या सिद्धांतामधून साधारणतः रॉजर्स काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तर ज्यावेळेस एखादी नवीन संकल्पना, नवीन तंत्रज्ञान येत असतं तर त्याचा नेमका लोकांमध्ये प्रचार प्रसार होण्याचा वेग काय असतो, लोक कशा पद्धतीनं त्याला ॲक्सेप्ट करत असतात, कोण पहिल्यांदा ॲक्सेप्ट करतं, नंतर ते समाजापर्यंत कसं पोहोचतं, याबद्दलची सगळी मांडणी जी आहे ते त्यानं ह्या नवोपक्रम प्रसार ज्याला आपण डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन म्हणतो त्या सिद्धांतामध्ये केलेली आहे. कुठलंही नवीन संकल्पना किंवा तंत्रज्ञान जर आलं तर ते समाजातल्या धुरीणांकडे पहिल्यांदा येईल किंवा तंत्रज्ञानाचा विचार केला तर जे तंत्रज्ञान स्नेही माणसं आहेत, ज्यांना आपण टेक्नॉलॉजी फ्रेंडली माणसं म्हणतो, तर त्यांच्यापर्यंत कदाचित ते आधी पोचेल, ते त्याचा वापर सुरू करतील आणि मग नंतर हळूहळू समाजातले विविध घटक जे आहेत ते त्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करतील. अशा स्वरूपाचं हे मांडणी एव्हरेट रॉजर्स यांनी डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन या सिद्धांतामधून केलेली आहे. आणि ते त्या सिद्धांतामधून जी काय मांडणी केलेली आहेत ती साधारणतः विकास संज्ञापनामध्ये पुढच्या काळात जे आहे ते वापरले गेलेले आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा सिद्धांत ज्याला आपण थेअरी म्हणतो तो म्हणजे पाओलो फ्रीरे यांनी मांडलेली क्रिटिकल पेडागॉजी किंवा पेडागॉगी किंवा त्याला मराठीमध्ये चिकित्सक पेडागॉगी अशा स्वरूपाचं देखील म्हणलं जातं. तर चिकित्सक स्वरूपाची जे आहे ते शैक्षणिक मांडणी करण्याची पद्धत जी आहे ती या फ्रीरेंनी विकसित केलेली होती. म्हणजे आधीची जर शिक्षण व्यवस्था किंवा प्रक्रिया पाहिली तर ती साधारणतः युनिडायरेक्शनल अशा स्वरूपाचे किंवा एकाच दिशेने चालणारी ती प्रक्रिया आहे अशा स्वरूपाचं आपल्या लक्षात येतं ह्या शिक्षण प्रक्रियेमध्ये. म्हणजे कोणीतरी शिकवत आहे आणि विद्यार्थी केवळ पॅशिव्हपणे किंवा त्याच्यात सक्रिय सहभाग न घेता केवळ जे गुरुकडून ज्ञान मिळतं आहे किंवा सांगितलं जात आहे शिक्षकाकडून तेच ॲक्सेप्ट करणे, ते स्वीकारणे, तेच खरं मानणे अशा स्वरूपाचं एक पद्धती आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या काळात आढळून येते. परंतु नंतरच्या काळात जे काही शिकवलं जात आहे त्याच्यावरती एक चिकित्सक स्वरूपात विचार विद्यार्थ्यांकडून केला जावा आणि विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्ये देखील प्रत्येक घटक आणि विषयांवर साधक बाधक चर्चा व्हावी, त्याचे एक चिकित्सक स्वरूपात विश्लेषण व्हावं हे या सिद्धांताच्या माध्यमातून फ्रीरे यांनी सांगितलेलं आहे. आणि या सिद्धांताच्या माध्यमातून जे काही मांडणी केलेली आहे क्रिटिकल पेडागॉजीमधून त्याचा देखील मोठा आधार जो आहे तो पुढच्या काळात विकास संज्ञापनाला लाभलेला आहे. आणि विकास संज्ञापनाची जी काय संकल्पना पुढच्या काळात डेव्हलप झाली तर ह्या 2 सिद्धांताचं त्याच्यामध्ये खूप महत्त्व आहे, डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन आणि क्रिटिकल पेडागॉजीचं. आणि त्याच्या माध्यमातून विकास संज्ञापनाची संकल्पना जी आहे ती पुढे प्रचलित किंवा रुजलेली आपल्याला पाहायला मिळते. आता विकास संज्ञापन असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याची काही तत्त्वे प्रिन्सिपल्स देखील ठरलेली आहेत. तर त्याची नेमकी तत्त्व काय आहेत याविषयी आपण बोलूयात.
तर विकास संज्ञापनाचं पहिलं जे महत्त्वाचं तत्व आहे ते म्हणजे सहभाग. आणि आता जसं आपण विकास संज्ञापनाचा ऐतिहासिक आढावा बघितला की 1950च्या दशकात तो आधुनिकीकरण असा होता आणि नंतरच्या काळात तो सहभागात्मक अशा स्वरूपात झालेला आहे. त्यामुळे हे विकास संज्ञापनाचं आता एक महत्त्वाचं तत्त्व समजलं जातं की सहभाग हे खूप महत्त्वाचं तत्त्व किंवा प्रिन्सिपल आहे. आणि विकास संज्ञापन हे केवळ वरून खाली होणारे संज्ञापन नसावे, तर त्यामध्ये समाजाचा सक्रिय सहभाग जो आहे तो असावा आणि सहभागात्मक धोरण सामाजिक बदल साध्य करण्यासाठी आवश्यक आहे. हे महत्त्वाचं तत्त्व जे आहे ते आता विकास संज्ञापनाचं झालेलं आहे. दुसरं महत्त्वाचं तत्त्व विकास संज्ञापनाचं आहे ते म्हणजे सक्षमीकरण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये एम्पॉवरमेंट म्हणतो. म्हणजे संवादाच्या माध्यमातून व्यक्ती किंवा समाज घटकांना निर्णय घेण्याची आणि त्यांचे जीवनमान उंचवण्याची क्षमता मिळवून देणे किंवा त्यांचं त्या दृष्टीनं सक्षमीकरण करणे. माहिती आणि ज्ञान हे साधारणतः सक्षमीकरणाचे खूप महत्त्वाचे किंवा प्रमुख घटक आहेत. त्यामुळं माहिती आणि ज्ञान माध्यमांनी द्यावं आणि त्याच्यातून त्यांची सक्षमीकरणाची पातळी, एम्पॉवरमेंट लेवल जे आहे ती वाढवणे, हे देखील महत्त्वाचं तत्त्व विकास संज्ञापनाचं समजलं जातं. त्यानंतरचं महत्त्वाचं तत्त्व आहे ते म्हणजे संवादात्मक दृष्टिकोन. म्हणजे हे कुठेही एक दिशेनं चालणारं संज्ञापन नाही, तर ती दोन्ही दिशेनं चालणारं संज्ञापन आहे. हे द्विपक्षीय स्वरूपाची प्रक्रिया आहे, टू वे प्रोसेस आहे. हे देखील एक महत्त्वाचं तत्त्व आता विकास संज्ञापनाचं समजलं जातं, ज्यामध्ये एकतर्फी संदेश प्रसारणाऐवजी विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि संदेश पाठवणारा, संदेश स्वीकारणारा हे देखील समान पातळीवर येऊन दोघांमध्येही माहितीचं आदानप्रदान व्हावं. त्यांच्यामध्ये माहिती, विचार, संकल्पना याबाबतची देवाणघेवाण व्हावी, हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं संवादात्मक दृष्टिकोन हे एक आता विकास संज्ञापनाचं खूप महत्त्वाचं तत्त्व जे आहे ते समजलं जातं. सो पहिलं सहभाग आहे, दुसरं सक्षमीकरण आहे, तिसरं संवादात्मक दृष्टिकोन म्हणजे संदेश पाठवणारे आणि संदेश स्वीकारणारे हे दोन्ही घटक तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि दोन्ही समान पातळीवर असावेत. दोघांमध्येही खूप, ज्याला आपण म्हणतो हेल्दी स्वरूपाचं कम्युनिकेशन व्हावं, सौहार्दपूर्ण संज्ञापन व्हावं, हे आता विकास संज्ञापनामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर विकास संज्ञापनाचं आणखी एक महत्त्वाचं तत्त्व ते म्हणजे सांस्कृतिक संवेदनशीलता. कारण ज्या समाजात राहून ती माध्यमं काम करत आहेत त्या समाजाची नेमकी संस्कृती काय आहे ती समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ती संस्कृती समजून घेतली तरच कदाचित योग्य स्वरूपाचा संदेश तुम्हाला तयार करता येईल आणि तो संदेश त्यांच्यापर्यंत त्यांना समजेल अशा भाषेत जो आहे तो तुम्हाला पोहोचवता येईल. त्यामुळे त्यांची नेमकी संस्कृती काय आहे ही समजून घेणं देखील आत्ता अलीकडच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं सांस्कृतिक संवेदनशीलता असणं देखील हे विकास संज्ञापनाचं खूप महत्त्वाचं तत्त्व आहे. कारण त्याच्यातून जर एखाद्याच्या संस्कृतीविषयी काही चुकीचं म्हणलं गेलं किंवा त्या ध्येय धोरणामध्ये किंवा माध्यम संदेशामध्ये अशा स्वरूपाचं सांस्कृतिकदृष्ट्या काही चुकीचं गोष्ट जर केली गेली तर समाज कदाचित त्या गोष्टी स्वीकारणार नाही आणि समाजातून त्याविषयीची एक उग्र प्रतिक्रिया देखील येऊ शकते. त्यामुळं त्या समाजाच्या बाबतीतल्या ज्या काही सांस्कृतिक गोष्टी आहेत त्या समजून घेणं, त्याविषयी संवेदनशील असणं हे देखील खूप महत्त्वाचं तत्त्व जे आहे ते विकास संज्ञापनाचं आहे. त्यामुळे संस्कृतीच्या भिन्नतेचा विचार करून संवादाचे धोरण जे आहे ते आखावं असा दृष्टिकोन आता विकास संज्ञापनामध्ये विकसित होतो आहे आणि एक प्रकारची सांस्कृतिक संवेदनशीलता देखील जपली पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि भारताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि आपल्याकडे ज्या काय वेगवेगळ्या संस्कृती आहेत त्या संस्कृतीनुसार ज्या आहेत त्या संदेशांची निर्मिती व्हावी आणि ते योग्य पद्धतीनं त्या समाज घटकांपर्यंत माहिती पोहोचावी, हा उद्देश जो आहे तो विकास संज्ञापनाचा आहे. त्यामुळं सहभाग, सक्षमीकरण, संवादात्मक दृष्टिकोन, सांस्कृतिक संवेदनशीलता
ही महत्त्वाची तत्त्व आहेत. त्याचबरोबर शाश्वतता, कारण ज्याला आपण अलीकडच्या काळात सस्टेनेबिलिटी म्हणतो, तो देखील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे संवादाच्या पद्धती ज्या आहेत त्या शाश्वत स्वरूपाच्या असाव्यात. म्हणजे संवादातून तात्कालिक बदलापेक्षा दीर्घकालीन समाज परिवर्तन साधण्यावर भर असणं हे विकास संज्ञापनाचं उद्दिष्ट असतं आणि त्या दृष्टीनंच जे आहे ते काम केलं जावं. त्यामुळं त्याच्यामध्ये एक शाश्वत स्वरूप असावं आणि ते दीर्घकालीन स्वरूपाचं असावं, हे देखील विकास संज्ञापनामध्ये आता अपेक्षित आहे आणि ते महत्त्वाचं तत्त्व विकास संज्ञापनाचं आहे. आणि वर्तनात्मक बदल, म्हणजे संवादाचा उद्देश केवळ माहिती देणे नसून व्यक्तींच्या वर्तनात आणि मानसिकतेत बदल घडवणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं संवाद साधायचा आहे म्हणजे केवळ माहिती द्यायचं नाही आहे, तर त्यांच्या वर्तनात आणि मानसिकतेमध्ये बदल आपण घडवून आणू शकतो आहे का, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर ही आहेत विकास संज्ञापनाची महत्त्वाची तत्त्व आणि ती देखील माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आत्तापर्यंत आपण साधारणतः विकास म्हणजे काय, विकास संज्ञापन म्हणजे काय, विकास संज्ञापनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी काय होती, कुठल्या सिद्धांतांवर हे विकास संज्ञापन आधारित आहे, याविषयी जे आहे ते चर्चा केलेली आहे. आत्ता आपण विकास संवाद आणि सामाजिक परिवर्तन याविषयी बोलणार आहोत. सो आजचा जो काय म्हणजे आपला टॉपिक आहे डेव्हलपमेंट कम्युनिकेशन फॉर सोशल चेंज. आता त्यातला एक महत्त्वाचा शब्द म्हणजे सोशल चेंज, ज्याला आपण सामाजिक बदल असं म्हणतो आहोत. पण हे सामाजिक बदल म्हणजे नेमकं काय हे देखील माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे समाजाच्या संरचना, नियम आणि व्यवस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची प्रक्रिया ही साधारणतः सामाजिक बदल या अर्थाने आपण घेतो. किंवा त्याचा मुख्य उद्देश किंवा प्रमुख उद्देश हा दुर्लक्षित किंवा वंचित समुदायाचे जीवनमान उंचावणे अशा स्वरूपाच्या बदलाला हे सामाजिक बदल अशा अर्थानं जे आहे ते घेतलं जातं. आणि सामाजिक बदलाची, सामाजिक परिवर्तनाची एक चांगली व्याख्या जी आहे ते इथं दिलेली आहे आणि ती देखील आपण लक्षात घेणं खूप महत्त्वाचे आहे. आणि सामाजिक बदलासाठी संवादाची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे त्याच्यातून सार्वजनिक मतं जे आहेत ते तयार केलं जातं, व्यक्तींना शिक्षित जे आहे ते केलं जातं आणि सामाजिक चळवळींना प्रोत्साहन देण्यात देखील खूप महत्त्वाची भूमिका जी आहे ते या विकास संज्ञापनातून जे आहे ते बजावले जातात किंवा निभवले जातात. त्यामुळं संवादाची भूमिका ही सामाजिक परिवर्तनामध्ये खूप महत्त्वाची आहे. आणि त्या बाबतीतली पुढची जी काय ज्याला आपण म्हणतो विषय आहेत, घटक आहेत, हाऊ डेव्हलपमेंट कम्युनिकेशन इज बिंग यूज्ड इन द सोशल चेंज, विकास संज्ञापनाचा सामाजिक परिवर्तनासाठी नेमका कसा उपयोग होतो, याविषयीची चर्चा आपण पुढच्या भागामध्ये करू. धन्यवाद.